गावदेवी माते की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. यावरूनच तुम्हाला समजले असेल की आज आम्ही 2 राऊंड जिंकलो. लय दिवसाचा वनवास तुटला. बघा मग पुरं सांगताव. हाय गाईज, मग घेतला समीर झाला नेहमी सरकानं निघलो आम्ही मॅचला. गाडी टाकली एक्सप्रेसला ना पोचलो बेलुलीला. आलो मग ग्राउंड मध्ये. मग मॅच बघायचा उभ्यानं आनंद घेतला. पाय दुखायला लागलं मग बसलं. भावासनी केसच वारवलेलं की नुसतं ओराचा मन करी होता. बघा ना कसं वारवल्यान. आज कॅप्टन तुमचा भाऊच होता. बघा ना कसं गेले शायनिंग मारीत. पहिलेच मॅच चौरवला टॉस. आलो बिल्डिंगला. मग घेतल्या शेफ्टी घ्यायला लागतानच ना. 2 बॉलांना 2 डिफेन्स करून भावासला घेतली मॅन ऑफ द मॅच. मॅजिकल ओव्हर टाकली त्यांनी. जी सिच्युएशन होती 6 चेंडू 9 धावांची गरज होती. अशा वेळेला तुझ्याकडे गोलंदाजी आली. काय नक्की मनाची स्थिती काय होती? Really good. Obviously, the wicket was quite slow, probably slower than we expected in the day, and changed our sort of initial plans that we had in mind. आणखीन चांगले पहिले 2 चेंडू चांगले 2 विकेट मिळाले. त्यानंतर चौकार गेला. त्यानंतर 2 बॉल 2 असताना सिंगल काढली. 1 बॉल 1. त्यावेळेला मनस्थिती काय होती? भाग रही हो, भागती क्यों? हालात का सामना करो. प्रेशर वाढला. आता 2 बॉल 2 असताना सिंगल काढली. 1 बॉल 1. त्यावेळेला मनस्थिती काय होती? भाग रही हो, भागती क्यों? हालात का सामना करो. मग उरवला दुसऱ्या मॅचचा पण टॉस. यंदाच्या गमात डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची उपस्थिती त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. मग आम्ही दुसरी मॅच पण जिंकलो ना. पोचलो आम्ही सुपर 12 ला. गावदेवी माते की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मस्त वाटला. लय दिवसानं आम्ही 2 मॅच जिंकलो ना. तर दुसरी मॅचला हरवतो. असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, फॉलो पण करा. चला बाय बाय.